पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पेण तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्य सुविधांच्या दृष्टीने एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ शेठ पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हमरापूर, गडब आणि वडखळ या भागांमध्ये उपआरोग्य केंद्राची उभारणी करण्यात येत आहे। हमरापूर विभागात अनेक गावांचा समावेश येत असून नागरिकांना आरोग्य सेवांसाठी दूरवर जावे लागत होते। ही अडचण लक्षात घेऊन या भागात सुसज्ज उपआरोग्य केंद्र उभारण्याचा संकल्प सभापती वैकुंठ शेठ पाटील यांनी केला होता। त्यांच्या प्रयत्नांना आता यश मिळत असून लवकरच या भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत। याचबरोबर गडब येथेही उपआरोग्य केंद्र उभारण्यासाठी सभापती वैकुंठ शेठ पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू असून या केंद्राचा लाभ परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे। तसेच वडखळ या वाढत्या लोकसंख्येच्या भागातही उपआरोग्य केंद्राची गरज ओळखून त्याची उभारणी करण्यात येणार असल्याची घोषणा सभापती वैकुंठ शेठ पाटील यांनी यापूर्वी विविध विकास कामांच्या उद्घाटनावेळी केली होती। वाढत्या लोकसंख्येमुळे या भागात आरोग्य सुविधा उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। एकूणच सभापती वैकुंठ शेठ पाटील यांच्या प्रयत्नांमुळे हमरापूर, गडब आणि वडखळ परिसरातील नागरिकांना लवकरच अधिक चांगल्या आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून या निर्णयाचे परिसरातून स्वागत केले जात आहे। शेठ, आपण जी घोषणा केली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे उपकेंद्र टाकणार आहात, जे जुनी उपकेंद्र आहेत त्यांना पण सुखसुविधा मिळणार आहेत। पेण तालुक्यातील सर्व उपकेंद्र अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये यायला पाहिजे यासाठी माझी बैठकसुद्धा झाली आहे। जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या तालुक्यातील उपकेंद्र हे अद्ययावत होणं ही काळाची गरज आहे। आज गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी आरोग्य सेवा मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून आम्ही काम चालू केलेलं आहे। पेणमध्ये पण एक जिल्हा केंद्र आहे, त्याच्यामध्ये काही पण सुविधा कमी वाटतात, तिथे पण आपण काय? पेण जिल्हा रुग्णालय ते राज्य सरकारच्या आधिपत्याखाली येते, त्याच्यामुळे जिल्हा परिषदच्या आधिपत्याखाली जे काही विषय आहेत त्याच्या बाबतीत मी आपल्याला सांगू शकतो। राज्य सरकारच्या बाबतीत जे काही विषय आहेत ते निश्चितपणे मंत्री महोदयांपर्यंत आम्ही पोच करण्याचं काम करणार आहोत। वडखळ गाव हे सुद्धा गडब प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नियंत्रणाखाली येतं आणि निश्चितपणे वडखळ गावामध्ये विकास कामांचा शुभारंभ झाला आहे, परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून वडखळ गावाचा जो काही विकास थांबलेला होता तो विकास निश्चितपणे येत्या काळामध्ये गडब येथे नूतन प्राथमिक आरोग्य केंद्र जे JSWच्या माध्यमातून होणार आहे आणि जे जवळपास तिथे 3.5 ते 4 कोटी रुपये हा खर्च होणार आहे, तो येत्या काळामध्ये होणार। त्याची सुद्धा त्या ठिकाणी ज्या काही कागदपत्रे लागत होती ती पूर्णपणे पूर्तता केलेली आहे। येत्या काळात ते सुद्धा काम चालू होईल आणि निश्चितपणे वडखळ गावासाठी एक सब सेंटर म्हणजे उपकेंद्र याची गरज आहे, कारण आपण लोकसंख्येचा आणि वडखळच्या आजूबाजूच्या औद्योगिकरणाचा जर भाग बघितला तर निश्चितपणे या गावामध्ये उपकेंद्र असणं अत्यंत आवश्यक आहे। ग्रामपंचायतने जागा देणार आहे, त्याच्यामुळे जागा दिल्यानंतर त्या ठिकाणी येत्या काळामध्ये उपकेंद्राची सुद्धा उभारणी होणार आहे। पेण तालुक्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि निश्चितपणे आपल्या सगळ्यांना सांगावीशी वाटते की हमरापूर विभागासाठी जो हे कळवे आरोग्य केंद्र आहे ते मंजूर झालेलं आहे, त्याची प्रशासकीय मान्यता आली आहे। येत्या काळामध्ये काही महिन्यामध्ये काही दिवसांमध्ये कामसुद्धा चालू होणार आहे। खरं म्हटलं तर या भागामध्ये जवळपास 15 ते 20 गावं आहेत, परंतु आरोग्य केंद्राचा PHC सेंटरचा अभाव या ठिकाणी आपल्याला आढळून येतो आणि हे काम ज्या दिवशी जिल्हा परिषदमध्ये आपण विराजमान झालो त्या दिवसापासून ठरवलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र हे आपल्या भागामध्ये ज्याची प्रतीक्षा लोकांना गेले 40 वर्षापासून होती, ते एक स्वप्न आहे, ते स्वप्न आपलं पूर्ण झालं आहे आणि निश्चितपणे हमरापूर विभागातील, दादर विभागातील, रावे विभागातील जनतेसाठी अत्यंत आवश्यक असं आरोग्य केंद्र हे त्या ठिकाणी उभं राहणार आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।